हा एकदा आपण जर इतिहासाची पानं आपण जर उलगडून पाहिली, आपले जे महानायक होते, महानायिका होते, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे कुठलाही मुहूर्त काढून कुठलीही त्यांनी कधी मोहीम त्यांनी आखलेली नव्हती किंवा स्वराज्याची निर्मिती त्यांनी मुहूर्त काढून केलेली नव्हती। जी वेळ योग्य आहे, ज्या वेळेला आपण तो विचार करतो त्या वेळेला ती घडणं हेच निश्चित अपेक्षित आहे। आणि म्हणून आपण ह्या विधींमध्ये किंवा आपण ह्या अशा अनावश्यक आपण कुठेतरी वेळ आपल्याला महत्त्वाची आहे, म्हणून मुहूर्तामध्ये न अडकणं हाच निश्चित ह्या माध्यमातून शहाणपण राहील। सर्वांना जय भारत। मी प्राची दुधाने आज पुन्हा एकदा आपल्या आठवड्यातलं जे सदर आहे वैचारिक प्रबोधनाचं वैचारिक वारसा, यामध्ये मी आपल्या भेटीला आलेली आहे। जागृती न्यूजच्या माध्यमातून आपलं हे जे सदर सुरू आहे त्याला आपण सर्वच बांधव आणि भगिनी जो उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सदराच्या सुरुवातीलाच मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आणि अशीच आपली साथ आणि असंच आपलं पाठिंबा आमच्यासोबत तुम्ही ठेवाल ही आशा व्यक्त करते। आणि आजचा जो आपला विषय आहे त्याला मी सुरुवात करते। आपण मागचे जे काही विषय घेतले होते हे आत्ता सध्या जे काही सण आणि उत्सव आहेत याला धरून जे काही धार्मिक विधी आहेत, परंपरा ज्या अनावश्यक रूढींच्या माध्यमातून आलेल्या आहेत, आपण त्याला अनुसरून हे विषय घेत आहोत। आजचा विषयही तसाच आहे, कारण आता पितृपंधरवडा हा कुठे संपतो ना संपतो की घटस्थापना आणि नवरात्र, दसरा हे जे काही सण आणि उत्सव आहेत हे लागूनच त्याला येत असतात। त्याच्यामुळे त्याबाबतही थोडीशी चिकित्सा आणि एक जागरूकता ही निर्माण होण्याकरिता आपण काय करू शकतो हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस निश्चितच हा एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रबोधन आपण बहुजन समाजाचं आपण ह्या माध्यमातून करू शकतो ही जाणीव आपल्याला होते। आणि इथून मागे अनेक विचारवंतांनी, समाजसुधारकांनी आपल्या माध्यमातून ह्या अशा सणांच्या उत्सवांच्या विषयी त्यांनी निश्चितच चिकित्सा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत, आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे। पण कुठेतरी काळाच्या ओघात आपल्याला तो विसर पडत असतो आणि पुन्हा एकदा नव्याने ह्या विषयांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि आज आपण घटस्थापना आणि नवरात्र ह्याविषयी आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। मुळात घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापना म्हणजे आपलं आपल्या मातीशी असणारं जे नातं आहे, मातृसत्ताक आपली जी परंपरा आहे तिच्याशी जी आपली नाळ जोडलेली आहे ते उजागर करणारा हा सण। पण आपण काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये कशाची भेसळ करत चाललेलो आहोत आणि आपण कुठून कुठे चाललोत हे आपल्या लक्षात येत नाही। म्हणून कुठेतरी हे विचार जे आपल्या महानायक आणि महानायिकांचे आहेत हे पुन्हा एकदा रुजवण्यासाठी आपल्याला चिकित्सा ह्या विषयांमध्ये दाखवणं आवश्यक आहे आणि अपेक्षा देखील आहे। तर आज आपण ह्या विषयी बोलत असताना भारताची जी मूळ संस्कृती आहे, जी आपण सिंधू संस्कृती म्हणतो, ही सिंधू संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे, मातृसत्ताक आहे आणि निश्चितच कृषीप्रधान सुद्धा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिंधू संस्कृतीतील स्त्रियांनी, महिलांनी शेतीचा म्हणजेच कृषीचा शोध त्यांनी लावला होता। आणि ह्या माध्यमातून एक भारतच आपला देश म्हणून नाही तर सगळीकडेच आपल्याकडे हा कृषीची जी उत्पन्न ह्या कृषीच्या माध्यमातून होतं, जे अन्नधान्य ह्या माध्यमातून पिकतं, यातून निश्चितच सर्वच सजीव हे चक्र जे आहे, जीवनचक्र त्यांचं सुरू असतं। आणि म्हणूनच आपल्याकडे कृषीला आपल्याकडे महत्त्व आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश म्हणून निश्चितच ओळखला जातो। आपण याच्यामध्ये पुढे जर आपण पाहिलं तर जो शोध हा आपल्या महिलांनी लावलेला आहे कृषी संस्कृतीचा किंवा कृषीचा, तर याच्याकडे आपण कुठेतरी पाहताना फक्त एवढंच नाही तर जी सिंधू संस्कृती आपली होती याच्या ज्या राज्यकर्त्या होत्या, ज्या राण्या होत्या, या सुद्धा स्त्रिया महिलाच होत्या। आपण अगदी नैऋत्य असेल, आपण तुळजाभवानी जी आपण देवी स्वरूप जिला आपण पुजतो ती सुद्धा आपलीच ह्या सिंधू संस्कृतीच्याच माध्यमातून पुढे एक राज्यकर्ता म्हणून आलेली एक राणी आपली होती। एवढंच काय तर शूर्पणखा जिला रामायणामध्ये अगदी क्रूरपणे वागणूक तिला देऊन जो काही तिच्याशी अमानुष जो प्रकार तिच्याबरोबर रामाच्या आणि लक्ष्मणाच्या माध्यमातून जो कथन करून आपल्याला दाखवलेला आहे तो सुद्धा अगदी निषेधार्ह आहे। आणि ह्या सगळ्या आपल्या भारतातल्या विविध भागातील, विविध क्षेत्रातील ह्या राज्यकर्त्या राण्या होत्या हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि यांच्याच माध्यमातून यांनाच कुठेतरी एक त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचा जो इतिहास आहे हा उजागर करण्याचा हा कुठेतरी सण परंपरेने आपल्यामध्ये निश्चितच
मूळ संस्कृतीतून आलेला होता. पण कालांतराने जसं मी मगाशी सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ब्राह्मणी संस्कृती, आर्य संस्कृतीच्या माध्यमातून याच्यामध्ये भेसळ झाली आणि कुठेतरी अनावश्यक रूढी परंपरा, अंधविश्वास याच्यामध्ये कुठेतरी मुळं याची पकडू लागले आणि ह्या माध्यमातून आपण मूळ जो आपला सण आहे हा कशासाठी आपण साजरा करतो, हा उत्सव कशासाठी आहे हा आपण विसरतो आणि कुठेतरी याला एक वेगळं धार्मिक स्वरूप आपण लावल्या गेलेलं आपण पाहतो आणि त्या अनुषंगानेच आपण फक्त एक देवीचं स्वरूप किंवा देवीची जी पूजा आहे, अर्चना आहे, आराधना आहे ही करण्याच्या आपण कुठेतरी मागे जाऊन आपण तेच फक्त करत बसतो. हे आपल्याला निश्चितच हल्ली सगळ्या ह्या माध्यमातून आपल्याला उत्सवांच्या जाणवत असेल. आपण ह्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं पाहिजे की जी नैऋत्य असेल, तुळजाभवानी असेल, ह्या सगळ्या ज्या आपल्या राज्यकर्त्या राण्या होत्या यांचा जो इतिहास होता, जो सिंधू संस्कृतीचा इतिहास जो होता, हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी कुठेतरी अखंड तेवत ठेवण्याचं कार्य हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या हातून स्वराज्य निर्माण करून हे कुठेतरी पुढे चालू ठेवलेलं आपल्याला दिसतं. कारण जे काही आपण पाहतो की स्वराज्यामध्ये जी काही ज्या पद्धतीने स्वराज्याची जडणघडण होती, जी स्थापना स्वराज्याची केली होती, ही ज्या विचारातून केली होती, ही निश्चितच बळीवंश असेल, सिंधू संस्कृती असेल यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. आपण हल्ली ऐकतो की जिजाऊंनी जे काही संस्कार छत्रपती शिवरायांवरती केले होते ते त्यांनी रामायण, महाभारत यासारखे जे काही ग्रंथ आहेत, हे जे काही पुराणं आहेत ही वाचून त्यांच्यावर संस्कार करण्यात आले होते. पण असं निश्चितच नसून हे अभ्यासाअंती सिद्धसुद्धा झालेलं आहे की जिजाऊ असतील यांनी शिवरायांवरती, छत्रपती संभाजीराजेंवरती आपली जी सिंधू संस्कृती होती, जे बळीवंशामध्ये जे काही परंपरेने आलेले जे काही संस्कार होते तेच त्यांनी दिले होते आणि त्याच माध्यमातून स्वराज्य निश्चितच उभं राहिलं होतं. त्याच पद्धतीने सिंधू संस्कृतीतील आपल्या ह्या राण्यांचे हे राज्य हे सुद्धा स्वराज्य आणि सुराज्य होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. हाच धागा धरून आपण पुढे जे घटस्थापना आपण म्हणतो की निश्चित घटस्थापना म्हणजे काय आहे, आपण का ही घटस्थापना करतो, आपण ह्या प्रश्नांकडे कुठेतरी आपण निश्चितच एक चिकित्सकपणे आपण पाहिलं पाहिजे. जसं मी सांगितलं की आपला हा जो घटस्थापनेचा सण आहे हा आपल्या मातृसत्ताक परंपरेशी आणि कृषी संस्कृतीशी हा फार जवळचा याचं नातं आणि संबंध आहे. आपण घट जो स्थापन करतो, आपण का करतो आणि कशा पद्धतीने करतो, आपण जर त्याच्याकडे आपण व्यवस्थितरित्या जर आपण ते पाहिलं तर त्याची जी काही बसवण्याची, स्थापन करण्याची जी काही कृती आहे याच्यातून आपल्याला आपल्या ह्या सिंधू संस्कृतीशी, मातृसत्ताक कृषीप्रधान संस्कृतीशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं नातं निश्चितच आपल्याला लक्षात येईल. आपण जी घटस्थापनेची जी विधी आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपण आता बघणार आहोत. आपण आपल्याच कुठेतरी आता आपल्याला खरं तर शेत जमीन अनेकांना राहिलेली नाही, त्याच्यामुळे विकत ही माती आणावी लागते किंवा आजूबाजूच्या परिसरातनी आणावी लागते. पण आपण जर हा काळापासून जर आलेला हा जो सण आणि उत्सव आहे असं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये निश्चित आपल्याला समजेल की जो शेतकरी कृषी संस्कृतीशी जो जोडलेला होता किंवा जो शेती करायचा, जो शेती कसायचा, हा आपल्या शेतातली जी माती आहे ती आणायचा. दुर्डी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक प्रकारचं जे पानांच्या किंवा याच्या माध्यमातून केलेली टोकरीसारखं जे आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये ती माती तो भरायचा. ते कुठेतरी हे पावसाळा संपून जे काही पावसाळ्यामध्ये पीक लावलेलं असतं, ह्या पीक येण्याचा कुठेतरी हा काळ असतो आणि जे धान्य आपल्या शेतामध्ये पिकलेलं असतं हे धान्य त्या दुर्डीमध्ये घेतलेली जी वावरातली माती असते त्याच्यामध्ये ते पेरलं जातं. त्याच्यावरती एक मातीचाच घडा, त्याच्यावरती घट ठेवला जातो आणि त्याच्यावरती नारळ ठेवला जातो. हे सगळं करत असताना 9 दिवस त्याला लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी त्याला दिलं जातं, शिंपडलं जातं त्याच्यावरती आणि 9 दिवसामध्ये त्याच्यावरती जे अंकुर फुटतात, त्याला जे छोटे छोटे जे काही पाती त्याची जी उगवत असतात, ही आपण पुन्हा एकदा कुठेतरी जी आपली माती आहे, जी आपली माता स्वरूप आपण जिला आपण म्हणतो, जी पृथ्वी आहे, जी जमीन आपली जे आपण कसून शेती जिच्यातनं करतो, तिला ते कुठेतरी अर्पण केलं जातं आणि ह्याच माध्यमातून जिच्याकडून आपण अन्नधान्य आपण जिच्या माध्यमातून पिकवतो, कुठेतरी तिच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा निश्चितच एक सण आहे. पण ज्याच्यामध्ये ही भेसळ झालेली आहे, जे धार्मिक याच्यामध्ये जो एक नवाच भेसळ त्याच्यामध्ये जी झाली आहे, धर्म त्याच्यामध्ये जो आलेला आहे, ह्या माध्यमातून आपण पाहतो की त्याची किती
पद्धत त्याची बदललेली आहे. मूळ जरी स्वरूप तसंच राहिलेलं असेल तरी त्याच्यामध्ये भेसळ झालेले हे जे विषय आपण पाहतो हे अनेक निश्चितच या माध्यमातून आहेत. आणि ते कशा पद्धतीने आहे तर आता ही जी कृती दाखवली ही निश्चितच जी आहे ही मूळ आपली संस्कृती आणि परंपरा आहे. आता ही मूळ संस्कृती आणि परंपरा कशी आहे तर ही कृषीशी आहे हे आपल्याला निश्चितच आपल्याला आता समजून आलं असेल. पण ही आपल्याकडे पूर्वापार जी आलेली जी संस्कृती आपली होती ही आपल्याकडे सृष्टीला पूजण्याची होती. निसर्ग पूजन हे आपल्याकडे निश्चित केलं जायचं. पंचमहाभूत आपण ज्यांना म्हणतो की पृथ्वी असेल, वायू असेल, आकाश असेल, जल असेल आणि अग्नी असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून हे सृष्टीचक्र मानव जीवन हे कशा पद्धतीत सुरळीत चालतं हे निश्चितच आपल्या पूर्वजांना माहिती होतं. आणि त्या माध्यमातून त्यांचं पूजन हे आपले पूर्वज करायचे. आणि हा जो घटस्थापनेचा जो काही विधी आहे, जी काही सण किंवा उत्सव हा त्याच माध्यमातून साजरा केला जातो. आपल्याला माहितीच आहे की भारताचे मूळ जे सण आहेत हे सर्व निसर्ग चक्राशी निगडित आहेत, कृषीशी निगडित आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक मूळ बहुजनांचा, इथल्या मूल निवास्यांचा हा सण आहे. आणि हा त्या पद्धतीने त्या प्रकारेच कुठेतरी त्याचं एक उजागर होणं आणि ते जपणं आपण हे निश्चितच अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. याच्या माध्यमातून पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा आपण पाहतो की वेगवेगळ्या फुलांच्या माळा सुद्धा ह्या दिवसात लावल्या जातात. आपले पूर्वज हे फुलांच्या माध्यमातून पूजन करायचे. आपल्याकडे पूजन विधी होत नव्हते का? निश्चितच होते. आपल्याकडे एखाद्या प्राण्याचा बळी देण्याची ही प्रथा नव्हती. ही संस्कृती पूर्णतः आर्यनकडून आपल्याकडे आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले पूर्वज हे निसर्गपूजक होते. हे त्याची पूजा करण्यातनं हे ह्या अशा विविध फुलांच्या माध्यमातूनच ते पूजन त्यांचं करत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच नदीला पूर आला तरीही आपल्याकडे नारळ त्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून त्या नदीची पूजा केली जाई. कारण हे तिच्या प्रती एक कुठेतरी आदर तो व्यक्त होत होता. तिला कुठेतरी एक विनवणी तिला त्या माध्यमातून करण्याचा तो प्रकार आणि ती प्रथा होती. पण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अंधविश्वास नव्हता आणि आघोरीपणा तर अजिबातच नव्हता. आपण आता जे पाहतोय हा कल आपला कुठे चाललाय, आपण कुठे आपण वळतो हे आपल्याला काळाच्या ओघामध्ये आपल्याला हळूहळू हे झालेले बदल आहेत. पण आज आपण जेव्हा त्याच्यामध्ये पाहतो आपल्याला त्याच्यामध्ये काहीही गैर वाटत नाही. आपण हे घटस्थापना, ही पूजा, हे विधी आपण करताना आपण काय करतो, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की घटस्थापनेचा मुहूर्त असतो. त्या मुहूर्ताच्या माध्यमातून आपण त्याच वेळेला ती घटस्थापना केली पाहिजेत. मला असं वाटत नाही की कुठेही आपण पंचांग चाळत बसणं आणि वेळ एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण काढून म्हणून त्या वेळेलाच हे व्हावं असं सकारात्मकते आहे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. आपण पुन्हा एकदा आपण जर इतिहासाची पानं आपण जर उलगडून पाहिली, आपले जे महानायक होते, महानायिका होते, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे कुठलाही मुहूर्त काढून कुठलीही त्यांनी कधी मोहीम त्यांनी आखलेली नव्हती किंवा स्वराज्याची निर्मिती त्यांनी मुहूर्त काढून केलेली नव्हती. जी वेळ योग्य आहे, ज्या वेळेला आपण तो विचार करतो त्या वेळेला ती घडणं हेच निश्चित अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण ह्या विधींमध्ये किंवा आपण ह्या अशा अनावश्यक आपण कुठेतरी वेळ आपल्याला महत्त्वाची आहे म्हणून मुहूर्तामध्ये न अडकणं हाच निश्चित ह्या माध्यमातून शहाणपण राहील. जेव्हा आपल्याला घट स्थापन करायचा आपण तो निश्चित तेव्हा करावा. कशा पद्धतीने तो आपण करत आहोत हे तर आपण पाहिलंच आहे. तो विधी जो आहे हा निश्चितच करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. अर्थात तो सगळ्यांनीच केला पाहिजे अशातलाही भाग नाही. पण जे करतात तर त्यांनी अनावश्यक याच्यातल्या बाबी टाळून का आपण हे करतो आणि कशा पद्धतीने आपण हा केला पाहिजे हे निश्चितच ध्यानात ठेवणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा फुलांचं पूजन आपण म्हणतो तर ह्या दिवसामध्ये येणारे विविध प्रकारचे जे फुलं आहेत त्यांच्या आपण माळा करून आपण निश्चितच तिथे त्याचं घटाचं त्या पूजन करत असतो. जेव्हा 9 दिवस पूर्ण होतात, आता आपण पाहिलं असेल की हा घट जो आपण स्थापन करतो, जे धान्य त्याच्यामध्ये आपण त्या मातीमध्ये पेरतो, हे 9 प्रकारचं धान्य असतं. हे 9 दिवस ठेवलं जातं आणि 10व्या दिवशी त्याची जी पाती आहे, जी उगवतं ते अंकुर त्याच्यातून, हे त्या देवीच्या कुठेतरी, देवी सुद्धा ह्या माध्यमातून बसवतात, तिच्या कुठेतरी पायाशी वाहिलं जातं. हा आपल्याला माहिती नाही. त्याच दिवशी सीमोल्लंघन करून दसरा साजरा करण्यात येतो. ह्या सगळ्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, मी मगाशी सांगितलं, पृथ्वी ही जी आपली माता समान आहे. आपण हा मातृत्वाचा आणि मातीचा सण, त्याचं जे आपलं नातं आहे तो उजागर करण्याचा सण आहे जेव्हा आपण म्हणतो, तर तिच्या प्रती आपण हा आदर व्यक्त करत असतो. आपण पाहतो की ह्या 9 दिवसांमध्ये दुर्गेची 9 रूपं, विविध जी रूपं आहेत ही पूजली जातात. पण आता ही 9 रूपं दुर्गेची म्हणजे काय आहे
तर आपण जर खोलवर आपण कुठे पाहिलं तर ही 9 रूपं आहेत, ही पार्वतीची रूपं सांगितलेली आहेत. पार्वती म्हणजे कोण, तर शिव आणि पार्वती म्हणजे हे सिंधू संस्कृतीचे आद्य स्त्री आणि पुरुष. म्हणजे पुन्हा एकदा कुठेतरी मूळ स्वरूपाचं विद्रुपीकरण करण्याचं जे काही प्रकार यांनी चालवलेले आहेत आणि जे केलेले आहेत, जे काही याच्यामध्ये भेसळ ही झालेली आहे, हा तोच पुन्हा एकदा प्रकार आपल्याला दिसून येतो. पार्वती आहे, पार्वतीची रूपं यांनी इथं म्हटलेलं आहे. अवतार जो म्हटलेला आहे, म्हणजे खरं तर अवतार हा शब्द चुकीचा इथे आहे. नावं विविध खरं तर त्यांनी एकाच व्यक्तीला किंवा एका महानायिकेलाही दिलेली आहे आणि त्या अनुषंगातून काहीतरी अशा प्रकारचे विधी हे वाढवत नेण्याचं कार्य जे आहे हे कुठेतरी आर्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळे मूळ आपण जे आहे की आपली आद्य जी स्त्री आहे, आद्य माता आपली जी आहे, जिला आपण पार्वती असं म्हणतो, खरं तर तिच्या प्रती हा आदर करण्याचा हा सण आहे. आणि म्हणूनच आपण ह्या दिवसांमध्ये विनाकारण जे काही विधी आपण करतो हे न करता ह्या माध्यमातून असंख्य ठिकाणी बरेचसे जे काही आहेत की अघोरी विद्या ह्या सुद्धा केल्या जातात. तर ते सुद्धा होऊ नये, त्यामागे काही खरं तर त्याचा उपयोग नसतो, त्या सगळ्यांच्या माध्यमातून काही आपल्याला मिळत नाही, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जेव्हा पार्वतीच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं किंवा पूजा 9 दिवस केली जाते जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेस आपण हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे की याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूमध्ये जी येते ती शारदीय नवरात्र. आणि ही शारदीय नवरात्र कुठेतरी शाक्तपंथीयांचा सण आणि उत्सव आहे अशी याची निश्चितच नोंद आपल्याला सापडते. आता शाक्तीय पंथीय म्हणजे काय की शैव पंथाचा असलेला एक भाग. आता पुन्हा इथे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला समजतं की शाक्तीय पंथीय म्हणजे ज्यांची शक्तीपूजन जे करायचे तो शाक्तीय पंथीय. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला होता तो ह्याच शाक्तपंथीय पद्धतीने केला होता, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हा मूळ जो आहे सण आणि उत्सव घटस्थापनेचा शारदीय नवरात्र ज्याला जे नाव दिलेलं आहे हा शाक्तपंथीयांचा आहे, जो शैव पंथाचा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये शिव आणि पार्वती पुन्हा एकदा हेच आपले मूळ आद्य स्त्री आणि पुरुष आहेत, माता आहे, पिता आहे, हे आपल्याला समजून येतं. म्हणून हा सण बहुजनांचा आहे, याच्यावरनं निश्चितच आपण त्याला मान्य करणं काहीही गैर नाही. अजूनही खेडेगावात काही ठिकाणी हे दिसून येतं, काही कुटुंबांमध्ये शहरात जरी राहत असले तरी ही आपल्याला प्रथा आपल्याला दिसून येते की जे धान्य पेरलेलं असतं त्याचं जे काही पातं जे असतं हे 10व्या दिवशी ते खुडल्या जातं आणि जे घरातले पुरुष आहेत हे आपला जो पूर्वी ते फेटा, पटका, टोपी जे काही घालायचे त्याच्यामध्ये ते कुठेतरी त्याच्यामध्ये ते घालून ते खरं तर भेटीगाठी एकमेकांच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या घेताना आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने स्त्रिया सुद्धा आपल्या वेणीमध्ये, आपल्या गजऱ्यामध्ये त्याची जी काही पाती आहेत त्या धान्याची उगवलेली ही आपल्याला माळताना दिसतात. म्हणजेच काय तर हा आदर व्यक्त करण्याचा, जे आपलं आहे, आपण आपल्या जे काही आपल्याला पूर्वजांकडून आलेलं आहे त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि कशा पद्धतीने हे पुन्हा एकदा आपल्यालाच येतं ही कुठेतरी संस्कृती हे दर्शवण्याचं आहे. आणि त्याचा एक अभिमान आपल्याला असतो आणि तो निश्चितच आपण इतरांबरोबर तो आनंद त्याचा आपण व्यक्त करण्यासाठी आपण एकमेकांमध्ये आपण भेटीगाठी आपण घेत असतो. सीमोल्लंघनाचा जो विषय आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध व्हायचे, नवीन मोहिमा आखल्या जायचे, तर हा कुठेतरी एक त्याचा एक सुरुवात, त्याची नवीन कार्याची सुरुवात असेल. धान्य आलेलं असतं शेतामध्ये, ते कुठेतरी दूर देशामध्ये कुठेतरी जाऊन त्याचा व्यापार त्याचा करण्यासाठी असेल, इतर वस्तूंचा व्यापार करण्यासाठी असेल, म्हणून हे दिवस त्याच्यासाठी निवडले असावेत. आणि हा कुठेतरी सीमोल्लंघनाचा म्हणजे आपल्या गावाची वेस ओलांडून दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या ठिकाणी जाणं हा त्या हेतू त्या मागचा निश्चितच असावा. आणि हा आपण कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे आज सीमोल्लंघनाला काय होतं, आपट्याची पानं तोडली जातात, ती एकमेकांना आपण वाटतो आणि सोन्याचं रूप त्याला आपण मानतो आणि ते एकमेकांना जाऊन आपण ते देतो. ह्या सगळ्याच्या माध्यमातून काय अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांची, काय याच्यातनं सिद्ध होतं, तर काहीच नाही. उलट अशा पद्धतीने आपण झाडांची तोड करून आपण निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. आपल्या पूर्वजांनी परंपरेने आपल्याला जे निसर्गपूजन सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात आपण कुठेतरी जाताना आणि ही कृती करताना निश्चितच जाणवत असतं आपल्याला. आणि असंख्य पर्यावरणवादी सुद्धा
जे अशा पद्धतीतून त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये रोज झाडं वाचवा किंवा नवीन वृक्षारोपण करा हे म्हणत असतात, असे लोकसुद्धा ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला ही आपट्याची पानं, झाडं, फांद्या तोडून आपल्याला लोकांना वाटताना सोनं घ्या म्हणून दिसतात. तर आज माझी ह्या माध्यमातून ही सर्वांनाच विनंती आहे की निसर्गाचा ऱ्हास हे निश्चितच आपली परंपरा नाही. निसर्ग पूजन त्या प्रती आपला असणारा जो सन्मान आहे हा दाखवण्याचे हे सण आहेत आणि आपण निश्चितच त्या माध्यमातून ते त्या पद्धतीने साजरं करणं आपल्याला अपेक्षित आहे. ऋतू परिवर्तनाचा हा काळ असतो, त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने झाडांचं किंवा कुठल्या रोपांचा असा ऱ्हास होणं हे निश्चितच अपेक्षित नाही. ह्या माध्यमातून हे निसर्गचक्र आहे, सृष्टीचक्र आहे, हे कुठेतरी निश्चितच बिघडण्यामध्ये जो काही हात आणि हातभार आहे हा निश्चितच आपणच ह्या अशा सणांच्या आणि उत्सवाच्या माध्यमातून आपण लावत असतो. हे सुद्धा आपण खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. इथून पुढचं आपण जे काही आहे, जो सण आपण कशा पद्धतीने साजरं करणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. ह्या सगळ्या अनावश्यक बाबी आपण कुठेतरी टाळल्या पाहिजेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो, म्हणजे मोठा थाटमाट आपल्याला दाखवणं निश्चितच याच्यातून अपेक्षित नाहीये. एक कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो, ती कशा पद्धतीने असावी. ह्या 9 दिवसांमध्ये देवीचा आपण जागर करत असतो, गरबा कुठेतरी खेळला जातो, दांडिया खेळला जातो. अर्थात तो प्रत्येकाच्या हौसेचा आणि प्रत्येकाच्या विचाराचा आणि मानण्याचा तो प्रकार आहे, तो कुणी करू नका, पण याच्यामधून धार्मिक काही साध्य होतं अशातलं निश्चितच काही त्याच्यामध्ये आपण मान्यता असणं काही कारण नाहीये. हे आपण फक्त आपल्या मनोरंजनासाठी ह्या सगळ्या केलेल्या ह्या सोयी आहेत. जागरण आणि गोंधळ हा पूर्वी आपल्याकडे ह्या 9 दिवसांमध्ये केला जायचा. गोंधळी जो असायचा तो संबळ वाजवून देवीचं जागरण हे केलं जायचं. त्याच्या माध्यमातून कुठेतरी देवीची स्तुती आणि आरती हा गात असतो असं त्याच्यातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. निश्चितच असेल, देवीची आराधना करणं, देवीची पूजा करणं, देवीची स्तुती करणं म्हणजे कुठेतरी आपल्या जी महानायिका आहे, जी पार्वती आहे, हिची स्तुती करणं आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा कालांतराने ही जी एक जुनी परंपरा आहे ही, याच्यामध्ये सुद्धा कुठे एक लोककला आहे ती, याच्यामध्ये भेसळ तर कुठल्या पद्धतीची होत नाही ना, हे सुद्धा आपण निश्चितच बघणं, पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यात सुद्धा आपण चिकित्सा निश्चित आपण व्यक्त केली पाहिजे. हे करत असताना जेव्हा हा जो संबळ वाजून हा जो गोंधळी असतो, हा देवीचं जेव्हा स्तुती गात असतो, तेव्हा आपण निश्चितच तो काय म्हणत असतो हे आपण ऐकणं फार गरजेचं आहे. हे ऐकल्याने आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची वैचारिक भेसळ आहे का हे लक्षात येईल. तुम्ही हे केलं तरी फरक पडत नाही, तुम्ही नाही केलं तरी फरक पडत नाही. एक लोककला फक्त जिवंत ठेवायची म्हणून जर तुम्ही करत असाल तर याच्यातला भाग वेगळा आहे. पण हे सगळं करून ती देवी प्रसन्न होईल आणि त्याच्यातून तुम्हाला काही मिळेल अशातला निश्चितच भाग नाही. हा जसं ऋतू बदलाचा हा जो आपण म्हणतो की काळ असतो, त्याच पद्धतीने जसं नवीन मोहिमा पूर्वी आखायचे, सीमोल्लंघन केलं जायचं, नवीन कार्य सुरुवात त्याची केली जायची, धनधान्य पिकायचं, ते कुठेतरी त्याचा व्यापार करण्यासाठी दूरदेशी जायचे. हा जो काही मूळ ही परंपरा आणि ही संस्कृती आहे ही ध्यानात घेऊन, हे विचारात घेऊन एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करण्यात ह्या दिवसामध्ये खरं तर काहीच हरकत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ह्या माध्यमातून कुठून तरी आपल्याला ह्या कार्यातनं जी धनलाभ आपण म्हणतो तो होणार आहे. जागेवरती बसून ऐशोआराम करून आपल्याला जागेवर कुणीही आणून देणार नाही. हे आर्य संस्कृतीने जे आपल्या डोक्यात घातलेलं आहे ते कुठेतरी आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपली प्रगती होणार नाही. बहुजन समाज हा एकदम जो मागे मागे चाललेला आहे तो आणखीन मागे जाईल आणि प्रगती जी आपण पाहतोय, जे परिवर्तन आपण जे बहुजन समाजामध्ये होईल ही आशा आपण व्यक्त करतोय. निश्चितच त्याच्यासाठी आणखीन काळ लागेल, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. चिकित्सा खरं तर आपण करायला हवी. आपण म्हणतो की असंख्य लोक जेव्हा आमच्याशी ह्या माध्यमातून जोडलेले जातात ते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात की अज्ञानी आणि अडाणी लोक जे आहेत हे याच्यामध्ये कमी गुंतलेले आहेत, पण शिकलेले सुशिक्षित लोक जे आहेत हे याकडे जास्त त्यांचा ओढा निर्माण झालेला आहे आणि त्या माध्यमातून अज्ञानाकडे, अंधविश्वासाकडे जास्त समाज चाललेला आहे. तर इथे मी फक्त एवढंच सांगेल की थोर विचारवंत आणि लेखक जे आहेत मामा देशमुख हे सांगतात की अज्ञानी आणि गरीब माणूस आहे हा कुणाच्याही शोषणाला बळी पडतो. खरं तर आपण इथे अज्ञानी आणि गरीब हा शब्दशः अर्थ न घेता
4 पुस्तकं शिकून सुद्धा ज्याला ह्या विश्वास आणि अंधविश्वास ह्याच्यातला फरक ज्याला समजत नाही त्याला आपण खरं तर अज्ञानी म्हणावं, आणि ज्याला आपल्यावरती होणारा अन्याय त्याला कुठेतरी विरोध करता येत नाही त्या व्यक्तीला आपण गरीब इथे समजावं. आणि अशी असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजामध्ये लोक आहेत की जे शिकलेले असून सुद्धा अज्ञानी आहेत, आणि ह्या लोकांनी कुठेतरी हे लक्षात घेणं निश्चितच गरजेचं आहे की ज्ञान प्राप्त करून देखील असंख्य अज्ञानी अंधविश्वासाने बरबटलेले आहेत. सुशिक्षित व तरुण वर्ग हा जो आहे हा अधिक याच्याकडे ओढल्या जातोय, आणि कुठेतरी त्यांनी ह्या सगळ्यामध्ये चिकित्सक असणं, कुठेतरी विचार करणं, आपण जे ज्ञान संपादन करतोय कुठेतरी त्याला वैज्ञानिक आपण आधार आपण कुठेतरी देऊन हे आपण निश्चितच त्याच्यावरती आपण शोधलं पाहिजे, आणि आपण इतरांना हा मार्ग दाखवलं अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. मामा देशमुख असं सुद्धा म्हणतात की चातुर्य वर्ण, दूषित ग्रंथ, ब्राह्मणी देव, यात्रा जत्रा, मेळे प्रवचन, जन्मपत्रिका, मुहूर्त, शुभ अशुभ, राशी भविष्य हे सगळं जे काही आहे हे अंधविश्वास आहे, आणि वेडाचारापासून बहुजनाला आपण कुठेतरी मुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे घेणं निश्चितच गरजेचं आहे. त्यांनी तर त्यांच्या वयामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ते हा संघर्ष करत आहेत. बहुजनांना ह्या सगळ्यापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी असंख्य साहित्य त्यांनी अभ्यास करून आपल्या पुढे त्यांनी दिलेलं आहे. पण आज कुठेतरी आपण एकीकडे ते वाचतो आणि दुसरीकडे पुन्हा एकदा आपण ह्या अनावश्यक अंधविश्वासामध्ये आपण पुन्हा इतके गुरफटून जातो की आपल्याला ह्या सगळ्याचा कुठेही विचार सुद्धा आपल्याला पडत नाही. त्याच्यामुळे आपण विचार करायला लागलं पाहिजे. चिकित्सक आपण निश्चितच पाहिजे. ते असं सुद्धा म्हणतात की खरं आपण ब्राह्मणांना फक्त दोष देऊन उपयोग नाही, पण खरं पाहायला गेलं तर जेव्हा आपण ह्या गोष्टींच्या मुळापर्यंत जातो तेव्हा हे ब्राह्मणांची नावं, आर्यांचं नाव हे वर आल्याशिवाय राहत नाही. पण अर्थातच त्यांना दोष देण्यापेक्षा आपण जी आपली विचार आहेत, आपली जी कृती आहे ही आपल्या पूर्वजांनी जी आपल्याला परंपरेने घालून दिलेली ह्या आपल्या मूळ उत्सव आणि संस्कृतींच्या माध्यमातून आहे ती कुठेतरी आपण पुन्हा एकदा उजागर करणं, त्याला जागृत करणं हे आपलं निश्चितच कार्य आहे, आणि आपण ते करत राहणं हे आपल्या कुठेतरी जबाबदारी आपल्यावरती आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मामा देशमुख म्हणतात की आजही अंधविश्वासावरती पुरस्कार प्राप्त ठरतात. म्हणजे जे लोक आहे जे अंधविश्वास पसरवतात ते पुरस्काराचे त्यांना मानकरी ते ठरतात, आणि यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे की शिक्षण विज्ञाननिष्ठ नसून अज्ञाननिष्ठ आहे. आता याच्यातून खरं तर इतकी मोठी शिकवण आपल्याला मामा देशमुखांनी दिलेली आहे. आपण त्याच्यातून समजून घेतलं पाहिजे की मी सांगितलं त्या पद्धतीने आपण चिकित्सक झालं पाहिजे. आपण विज्ञान आपण समोर ठेवून आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत की हे आपण का आणि कशासाठी करतोय, पण कुठेतरी त्याच्या विरुद्ध होताना आपल्याला दिसतं. अज्ञाननिष्ठ आपण झालेलो आहोत, आपल्याला कुठल्याही गोष्टींचे प्रश्न पडत नाहीत. हा फार खरं तर काळाच्या ओघात हा आलेला फार मोठा बदल आहे, आणि कुठेतरी आपण हा खंडित करणं अपेक्षित आहे. म्हणून आपण खरं तर आपले जे महानायक आणि महानायिका आहेत यांचं दैवीकरण आपण थांबवलं पाहिजे. त्यांचं जे मूळ स्वरूप आहेत, आपले जे मूळ सण आहेत, उत्सव आहेत हे आपण समजून घेऊन त्या पद्धतीने ते साजरं करणं अपेक्षित आहे. आणि त्यांचा जो कर्तृत्वशाली इतिहास आहे हा ह्या माध्यमातून आपण उजागर करणं हे निश्चितच आपलं कर्तव्य आहे. हे आपण विसरून चालणार नाही, आणि ह्या माध्यमातून जे आपले सण आणि उत्सव आहेत ज्यांचं जे मूळ स्वरूप आहे हे आपण समजून घेऊन त्या पद्धतीने त्यांचं जे साजरीकरण जे आहे, त्यांचं जे काही आपण उजागर आपण जे आपल्या पूर्वजांचे जे काही कर्तृत्वशाली इतिहास आहे तो आपण करत असतो, हा निश्चितच चिकित्सकपणे डोळसपणे हा व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आपणा सर्वांना घटस्थापनेच्या जो मूळ स्वरूपातील आहे त्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय भारत.